Welcome to this exclusive Alumni Insights and Success Stories webinar where we have brought today the real experiences from students who have successfully landed in German Public University with admission labs. आणि तुमच्यापैकी अनेक जण जर्मनीमध्ये शिकण्याचं स्वप्न पाहत आहे काय आणि काही जण विचार करत आहेत की इतर विद्यार्थ्यांनी हे कसे शक्य केले, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. त्या काळात जर्मनी हे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी एक लोकप्रिय डेस्टिनेशन बनले आहे, पण आपण सगळे जाणतो की भारतातून जर्मनी पर्यंतचा प्रवास सोपा नाही. ऍडमिशन प्रोसेस, विजा, अकोमोडेशन याबद्दल अनेक प्रश्न असतात. तर काळजी करू नका. आजच्या वेबिनार मध्ये आपण जाणून घेणार आहोत का लाईफ ॲट पब्लिक युनिव्हर्सिटीज कसे आहेत, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, कल्चरल ॲडॅप्टेशन अँड डेली लाईफ इन जर्मनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेबिनारच्या शेवटी लाईव्ह क्वेश्चन अँड आन्सर सेशन असेल, जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि आमचे ॲल्युमिनीज त्यांची उत्तरं देतील. आणि आम्ही पण इथे आहोत, तर आम्ही पण उत्तर द्यायला मॅडम आहे, आम्ही आमची पूर्ण टीम आहे. तर वेबिनारच्या शेवटपर्यंत राहा आणि जर मध्ये काही प्रश्न आले तर तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये टाका. तर आपल्यासोबत आज आहेत आमचे 2 ॲल्युमिनीज जे आता जर्मनी मधल्या टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये शिकत आहेत. आपल्यासोबत आहेत तनुजा कुंभाडे, जी सध्या मास्टर्स ऑफ सायन्स इन एम्बेडेड सिस्टीम शिकत आहे फ्रॉम TU केमनिट्स युनिव्हर्सिटी, आणि अध्वर्यू चोपडे जो जनरल मॅनेजमेंट करत आहे फ्रॉम हॉफ युनिव्हर्सिटी. ते शेअर करण्यात आहे त्यांचे स्ट्रगल, सक्सेस स्टोरीज आणि इम्पॉर्टंट टिप्स जे तुम्हाला सुद्धा मदत करू शकतात येत्या काळात. सो वेलकम तनुजा अँड अध्वर्यू. थँक्स फॉर जॉईनिंग द वेबिनार अँड थँक्स ऑल्सो फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. तर चला सुरुवात करूया. तर तुमच्या जर्मनीच्या जर्नीची सुरुवात कशी झाली इथून? सो मे बी अध्वर्यू, यू स्टार्ट फर्स्ट अँड देन विल कंटिन्यू. ओके. सो हॅलो एव्हरीवन, मी अध्वर्यू चोपडे. जसं सौरभने आता हे दिलं, तर मी ऍक्च्युली प्रॉपर इकडचा आहे, विदर्भातला, यवतमाळचा, बट माझं एज्युकेशन जे आहे ते पुण्यामध्ये झालं. माझं बॅचलर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे आणि मी अराउंड 2019च्या तेवढ्यात पास आउट झालो. 2019 नंतर सगळ्यांना माहितीच आहे, 20, 21, 22 कोविड होता पूर्ण वेळ. सो माझं होतं की मला मास्टर्ससाठी जायचं होतं त्याच पिरियडमध्ये, बट कोविडमुळे घरच्यांनी पण हे अलाउ नाही केलं आणि तेव्हा सिच्युएशन्स पण अशा होत्या की काहीच फिक्स नव्हतं. सो म्हणून तेव्हा थोडा प्लॅन ड्रॉप करण्यापेक्षा पोस्टपोन करायचा म्हणून विचार केला आणि नंतर हे केलं तर त्याच्यामुळे झालं असं. पण त्यावेळेला माझे जर्मन लँग्वेजचे ऑलरेडी क्लासेस चालू होते. जेव्हा कोविड आलं तेव्हा माझं जवळपास आय गेस B2.1 चालू होतं. सो त्याचा हेल्प मला अशी झाली की त्याच्या बेसिसवर मला जॉब मिळाला ॲमेझॉनमध्ये, आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग मी इथलं जर्मनीची प्रोसेस स्टार्ट केली. माझी प्रोसेस मी अराउंड जुलै 2023च्या तेवढ्यात चालू केली आणि जुलै 24मध्ये एक्झॅक्टली 1 वर्षानंतर माझी विजाची अपॉइंटमेंट झाली, ज्याच्या मला आठवड्याभरानंतर वगैरे काहीतरी विजा आला होता माझ्या हातात. सो जवळपास मला वर्षभर लागला पूर्ण प्रोसेसला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स होत्या. जसं म्हणजे एक्झॅक्टली फर्स्ट स्टेप हीच आहे की आपल्याला काय करायचं आहे. माझं असं होतं की इंजिनिअरिंगमध्ये माझं थोडं हे झालं, तर त्याच्यामुळे म्हणून मी डिसाईड केलं होतं की लाईक नेक्स्ट जो कोणता हे करायचा मला कोर्स, तो टेक्निकल नसावा, सॉर्ट ऑफ लाईक मॅनेजमेंट वगैरे मध्ये जायचं असेल आहे. आणि ते मला नंतर अजून जॉब एक्सपिरियन्समुळे अजून जास्त कळलं की लाईक ऑपरेशन्स आणि ह्या फील्डमध्ये जास्त स्कोप आहे. तर त्या फील्डमध्ये मग माझा अजून इंटरेस्ट वाढत गेला. तर त्याच्यामुळे माझं मग डिसिजन फायनल झालं होतं ॲट द एंड ऑफ लाईक इन द मिड ऑफ 2023 की लाईक मॅनेजमेंट कोर्ससाठी जायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय डिसाइडेड दॅट आफ्टर बिफोर इवन कॉन्टॅक्टिंग सौरभ, मी किंवा ॲडमिशन्स लॅब, मी स्वतः पहिले माझा पूर्ण रिसर्च केला की लाईक कोणत्या युनिव्हर्सिटीज हे आहेत, कोणते कोणते कोर्सेस ऑफर करतात. त्याच्यासाठी वेगवेगळे खूप असे टूल्स आहेत ऑनलाईन अवेलेबल. डाड इज लाईक द बेस्ट वेबसाईट, जिथून तुम्ही रिसर्च तुमचा स्टार्ट करू शकता, कोर्सेस रिलेटेड किंवा युनिव्हर्सिटी रिलेटेड. तर ज्याच्यामुळे तुमचं पुढचं अजून इझी होईल आहे. त्यानंतर मग आयल्ट्सचं प्रिपरेशन, त्याच्यानंतर मग APS सर्टिफिकेटसाठीचं डॉक्युमेंट कलेक्शन वगैरे, ह्या सगळ्या स्टेप्स मग नंतर होत गेल्या. आणि तशाच मग जेव्हा मी
ऍडमिशन लॅबला जॉईन केलं त्याआधी माझा अर्ध्याहून जास्त रिसर्च झाला होता. जेव्हा मी त्यांना जॉईन केलं तेव्हा असं होतं की माझं युनिव्हर्सिटीजचं हे आहे शॉर्टलिस्टिंग ऑलरेडी झालं होतं. नियर अबाउट हाफ ऑफ द युनिव्हर्सिटी म्हणजे झालं होतं. आणि त्यामध्ये मी सॉर्ट आउट केलं होतं की लाईक कोणती युनिव्हर्सिटी, कोणता कोर्स, डज इट हॅव अ फीज ऑर नॉट, डज इट प्रोव्हाइड सम स्पेशल ॲडमिशन्स क्रायटेरिया ऑर समथिंग. त्याच्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहे, माझ्या पर्टिक्युलर बॅकग्राऊंडला ते मॅच करतं का, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी सॉर्ट आउट केल्या होत्या. त्याच्यानंतर मग यांच्या सोबत जेव्हा मी जॉईन झालो त्याच्यानंतरची प्रोसेस लाईक इझी झाल्यासारखी झाली त्याच्यामुळे. तर दॅट वॉज माय पार्ट ऑफ माय जर्नी. राहायला आता गोष्ट मग डिटेल्समध्ये लाईक फायनान्सेस, मी पर्सनली क्रेडिलाचं हे केलं होतं, लाईक एज्युकेशन लोन हे करून आलेलं आहे. आणि प्लस फॅमिलीनी पण मला हेल्प केली होती माझ्या ह्याच्यामध्ये, या जर्नीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्या प्रोसेसेस जशा जशा होत गेल्या तर इझी झाल्या माझ्या प्रोसेसेस. आणि जुलैमध्ये जसं मी आधी म्हटलं माझी हे झाली, विजाची अपॉइंटमेंट झाली आणि आठवड्याभरातच माझा विजा येऊन हे झालं माझं. पुढे मी इकडे मला झालंय 4 ते 5 महिने झालेत मला इथे जर्मनीमध्ये येऊन. आणि माझा एक्सपिरियन्स आतापर्यंतचा लाईक बेस्ट राहिला आहे. मला कुठलंच प्रॉब्लेम्स नाही आलेत किंवा असं लँग्वेज, माझी लँग्वेज आहे ऑलरेडी त्याच्यामुळे मला लँग्वेज बॅरियर पण नाही आलं कुठल्या याच्यामध्ये. तर माझ्याकडून मी डेफिनेटली सजेस्ट करेल की लाईक लँग्वेजवर फोकस करा. बिकॉज मला अजून एक असं लक्षात आलं की इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये बाकीचे कोर्सेस आहेत किंवा बाकी कंट्रीजमधून जे स्टुडंट्स आलेले आहेत. माझ्या एक युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा कोर्स आहे ऑपरेशनल एक्सलन्स, जिथे 2 मेक्सिकन स्टुडंट्स आहेत. तर त्याच्यानंतर माझ्या कोर्सला पण अजून एक फ्रेंड आहे माझा, तो झिम्बाब्वेवरून आलाय. तर कम्पेअर्ड टू आपले जे स्टुडंट्स आहेत इंडियन स्टुडंट्स, त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांची जर्मन लँग्वेज खूप जास्त हायर लेवलची आहे. सो त्यांना एक आपल्या याच्यावर ॲडव्हान्टेज मिळतो जेव्हा ते इंटर्नशिपसाठी किंवा वर्क स्टुडंटसाठी अप्लाय करायला जातील आहे, त्यांना तो एक ॲडव्हान्टेज मिळतो. सो आपल्याकडे पण तो ॲडव्हान्टेज असावा किंवा इव्हन डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला ते इझी जावं सगळ्या गोष्टी. याच्यासाठी माझ्याकडून तर मी टिप्समध्ये एवढंच ॲडवाईस दिलं आहे की लाईक जर्मन लँग्वेजवर फोकस करा. जितकं होईल तितकं चांगल्यात चांगलं हे करायचं, प्रिपेअर्ड राहायचा प्रयत्न करा. येस, थँक्यू अध्वर्यू. आणि खूपच जास्त महत्वाचा पॉइंट तो बोलला का प्रिपरेशन तर कराच पण लँग्वेजवर फोकस द्या, कारण की विदाउट लँग्वेज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह. आणि जर आपण करिअर बिल्डिंग साठी चाललोय तर कॉलेजमध्ये पण चांगला इनिशिएटिव्ह आहे. तर असं नाहीये का तुम्हाला अवेलेबल प्लेस आणि रिसोर्सेस नाहीये, तर यूज दिस रिसोर्सेस. जेवढी जास्त लँग्वेज आहे तेवढं तुम्ही लवकर पुढे जाऊ शकता, कारण की तुमचं कॉम्पिटिशन जर्मन्स नाहीये पण युरोपियन किंवा वेस्टर्न कंट्रीजचे स्टुडंट्स आहे, ज्यांचं लँग्वेजवर जास्त असं फ्लुएन्सी असतं, ते लवकर कोपअप करून घेतात. तर आपण पण कॉम्पिट करू शकतो. नादवरीने इंडियामध्ये चांगला गोष्ट म्हणजे B2 केलेलं आहे ना, B2 ऑलरेडी ग्योतेचं सर्टिफिकेट. हा, माझं म्हणजे मी ज्या याच्यामध्ये होतो कोविड पिरियडमध्ये माझं C1 लेवल पर्यंतचे क्लासेस झाले होते, बट त्या पिरियडमध्ये एक्झाम्स कंडक्ट होत नव्हत्या. त्याच्यामुळे मग हे असं झालं की मला B2 आणि C1 ची एक्झाम देताच आली नाही. आणि त्याच्यानंतर मग जॉबमध्ये वगैरे जेव्हा जॉईन झालो तेव्हा माझा जॉब पण ऍक्च्युली जर्मन लँग्वेज मध्येच होता. तर त्या याच्यामध्ये मला ते लँग्वेजचं हे देणं, एक्झाम देणं पॉसिबल झालं नाही याच्यामुळे. तर पण इथे आल्यानंतर मी माझी हे जे आहे जर्नी जी आहे जर्मनची ती कंटिन्यू केली. मी इथे आल्यानंतर पण मी आता B2 करतोय सध्या, कारण की B2चं माझ्याकडे स्पेसिफिक असं सर्टिफिकेशन नाही माझ्याकडे. B1 सर्टिफिकेट होता ऑलमोस्ट. येस. सो जर्मन इम्पॉर्टंट तर आहेच ऑब्विसली. गुड, थँक्यू फॉर गुड एक्सप्लेनेशन. जस्ट एक लास्ट क्वेश्चन आदोरी तुला. मला असं माइंड मध्ये आता आलं का आपण सगळेजण सगळ्यांना हे सांगतो का हे करा ते करा, तू असा एखादा कोणता पॉइंट आहे तुला जो लगेच तू थोड्या वेळाने पण आन्सर करू शकतो का स्टुडंट्सनी जो अवॉइड केला पाहिजे, का हे नका करू? ऍक्च्युली म्हणायचं जर समजा झालं तर असं, म्हणजे इथे आल्यानंतरची गोष्ट आहे ऍक्च्युली ती पण, आणि इट इज नॉट ॲट ऑल रिलेटेड टू
particular this course or anything, but do act on civic sense actually. I noticed that in the students that are here in my city, or when I travel and I see other Indians not acting like that, so it इकडे really त्यांचा bothers me. accent निघतो ना, यो ब्रो. ते थोडं अवॉइड करा बेसिकली. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर समजा मला काही आलं लक्षात तर मी नक्कीच सांगेन. Yes. Thank you. Thank you. And now maybe Tanuja, you can just take the stage. हॅलो सर, माझे 2-3 क्वेश्चन्स आहे अध्वर्यूला, इफ टाइम परसिस्ट. ओके, सो अध्वर्यू, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम अँड थँक्यू फॉर बिंग द पार्ट ऑफ दिस सेशन. माझे जरा 2-4 क्वेश्चन्स आहे, म्हणजे राईट फ्रॉम, जसं की तू म्हटला की कोविड मध्ये मी जर्मन लँग्वेज स्टार्ट केली, बरोबर आहे? तर मग तू म्हणजे तुला तो एक सोर्स कसा मिळाला की तुला जर्मन लँग्वेज स्टार्ट करायचंय, आणि तू ते कसं ऑनलाईन मोड मध्ये केलं किंवा कसं तू केलं ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, ऍक्च्युली माझं जर्मन लँग्वेज मी जे स्टार्ट केलं ते जानेवारी 2019 मध्ये केलं होतं. सो प्री कोविड माझे 3 लेवल झाल्या होत्या. म्हणजे जेव्हा कोविडचं पिरियड होता तेव्हा माझी ऍक्च्युली B2.1 चालू होती, आणि माझा अर्ध B2.1 जे आहे ते ऑफलाईन मध्ये झालेलं आहे क्लासमध्ये, आणि अर्ध ऑनलाईन मध्ये झालं आहे. माझा क्लासेस झाले आहे गोयथे पुणेमधनं पूर्ण A1 to C1 पूर्ण. तर त्याच्यामुळे ऑफलाईन मध्ये तर बेसिक जे आहे ते ऑफलाईन मध्ये करावं असं माझं पर्सनल ओपिनियन राहिलं आहे, जेणेकरून कसं आहे बेस जो आहे ग्रामरचा किंवा जे मेन टॉपिक्स आहे ते तुमचे आधी ऑफलाईन मध्ये क्लिअर झाले, आणि नंतर इव्हन B1 पासून पुढे तुम्ही ऑनलाईन मध्ये केलं तुम्हाला इझी जातं. पण त्या याच्यामध्ये जर समजा तुम्ही केलं तसं, जर समजा फॉलोअप केलं तर ते बेटर पडतं ऍक्च्युली. ओके, आणि दुसरं एक असं होतं की फी स्ट्रक्चर कसं होतं, म्हणजे गोयथे पुणेमध्ये तुम्ही जेव्हा त्या सेंटरला ऑफलाईन मोड मध्ये केले क्लासेस, तर व्हॉट वॉज द फी स्ट्रक्चर ऍट दॅट टाइम फॉर इच लेवल? सो माझं जेव्हा झालं, ऍक्च्युली माझा भाऊ जो आहे, मोठा भाऊ आहे, तर त्याचं पण जर्मन झालेलं आहे. त्यांनी केलं आय गेस 2016-17च्या पिरियड मध्ये. त्या पिरियड मधलं फी स्ट्रक्चर होतं 16 to 20,000 पर लेवल. हा, हे म्हणजे एक्झाम ऑफलाईन मोड मध्ये. तर ती आहे काय म्हणतात त्याला, याची क्लासेसची फीज होती, आणि प्लस ऍडिशनल 4,500 रुपये एक्झाम फी, असं त्यांचं हे होतं. आणि त्याच्यानंतर माझं जेव्हा मी हे केलं होतं तेव्हा अराउंड 20,000 क्लास फीज होती, आणि नंतर 4,500 ते 6,000 रुपये एक्झाम फी होती. तर त्या याच्यामध्ये हे होतं. इथे एक पॉइंट आहे, जर तुम्ही गोयथेचे स्टुडंट आहेत तर तुमच्यासाठी 4,500 आणि 5,000 फी आहे. आपण एक्सटर्नल जर्मन लँग्वेज शिकतोय ना, आपण फक्त जर्मन लँग्वेजच्या एक्झाम साठी जर गोयथेकडे जातोय तर फीज वेगळी असते. तो पण एक पॉइंट मी इथे मेन्शन करू इच्छितो की लाईक म्हणजे जी 20,000 प्लस 4,500 जे म्हणतोय इन्क्लुडिंग गोयथे एक्झाम पर लेवल ना? हो. ऍक्च्युली अध्वर्यू, आय वॉन्ट टू मेन्शन वन थिंग ओव्हर हिअर की इन्स्टिट्यूट लेवलला आम्ही 5,000 रुपीज पर लेवल मुलांना प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतोय ऑफलाईन मोड मध्ये ट्रेनर आणून. आणि गोयथे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही. ऑब्व्हियसली 5,000 म्हणजे खूपच कमी फी आहे. तर तो एक अवेअरनेस स्टुडंट मध्ये आला पाहिजे की एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला हा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर आय वुड लाईक टू मेन्शन की इन्स्टिट्यूट आमची म्हणजे बरेच, म्हणजे मला एवढं माहित नव्हतं की 20,000, मी तर त्यांना 15,000 पर स्टुडंट ऑनलाईन मोड सांगितलं होतं. हे 2020 रेट्स आहे, आता सोडून जातात. आता जास्त झालेत. 20-30,000 रूम रेंट ते 50-60,000ला जाते ती एक लेवल. येस. ओके, थँक्यू अध्वर्य. आणि अजून एक क्वेश्चन माझा असा होता की थोडंसं आम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल माहिती करायला आवडेल, कारण बरेचसे स्टुडंट आमचे मिडल क्लास फॅमिलीतले आहेत. तर ते फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं असा बऱ्याच स्टुडंटला प्रश्न असतो की जेव्हा आपण जातोय फॉरेनला तर आपल्याकडे काहीतरी एक्सपेन्सेस तिथे खर्च करायला 25-30 लाख आपल्या बँक अकाउंटला असलं पाहिजे, असं काहीतरी मुलांमध्ये आहे. तर ते तू फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं? डेफिनेटली मी हे पण बघतोय की चॅटमध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे सेम क्वेश्चन्स दिसतात आहेत. सो फायनान्शियल याच्या बाबतीत तर माझं हे सांगू इच्छितो मी की माझी फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये, तर माझे आई वडील दोघे जण गव्हर्नमेंट एम्प्लॉईज होते. माझा एक मोठा भाऊ आहे
तो त्याचं सुद्धा जर्मन लँग्वेजेस झालेला आहे आणि जर्मन लँग्वेजच्याच फील्डमध्ये तो पण जॉब करतो आहे. माझं फायनान्शियल प्लॅनिंग, आता माझे वडील 2018 मध्ये जवळपास रिटायर्ड झालेले आहे. आई यावर्षी रिटायर्ड आहेत. सो फायनान्शियल याच्यामध्ये असं होतं की माझं 3 वर्षाचा स्वतःचा वर्क एक्सपिरियन्स आहे. त्या पिरियडमध्ये माझे स्वतःचे काही सेव्हिंग्स होते, त्याच्यामध्ये मधनं थोडंफार अर्ध फंडिंग मी केलंय माझं स्वतःचं. ॲडिशनली जे हे आहे ते माझ्या पॅरेंट्सनी पण मला प्रोव्हाइड केलेले आहे सम फंड्स, आणि त्याच्यानंतर माझं एज्युकेशन लोन आहे. सो या तिन्ही सोर्स यूज करून मी माझं एज्युकेशन जे आहे इथे ते फंड करतो आहे. त्याच्यानंतर मग फायनान्शियल्स मध्ये अजून पण गोष्टी येतात, जसं आता जर्मनीमध्ये ब्लॉक्ड अकाउंट हा एक सगळ्यात मोठा हे आहे, पॉइंट आहे. आणि त्याच्यानंतर मग सेपरेटली फीज येतात. फीज मध्ये मग अजून डिटेलमध्ये जायचं झालं तर लाईक टेक्निकल कोर्सेस किंवा पब्लिक युनिव्हर्सिटी मधले जे टेक्निकल कोर्सेस आहेत ते मोस्टली फ्री असतात, आणि मॅनेजमेंटलाच फक्त मॅनेजमेंटचे जे काही कोर्सेस असतात त्याच्यात पण स्पेसिफिक कोर्सेसलाच फीज असते, सगळ्या कोर्सेसला असते असं नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर समजा फंड करायचं असेल तर ते मेन येतं तुमचं ब्लॉक अकाउंट. ती अमाऊंट आहे जवळपास 10.5-11 लाखाच्या जवळपास येते. तर माझी जी मी फंडिंग केली होती ती याच्या एज्युकेशन, जसं मी आता मेन्शन केलं की एज्युकेशन लोन प्लस माझं स्वतःचं आणि फॅमिलीनी हेल्प केलेलं, तर ह्या ह्याच्यातून मी माझं स्वतःचं एज्युकेशन फंड करतो आहे. आणि आर यू डुइंग एनी पार्ट टाइम जॉब ओव्हर देअर? मी आता इथे येऊन मला एक 4-5च महिने झालेले आहे. माझं असं होतं की मी या माइंडसेटने आलो होतो ऍक्च्युली जर्मनीमध्ये की पहिले 6 महिने मी सेटल अप व्हायसाठी घेणार आहे, की लाईक कम्प्लिटली इथलं कल्चर समजून घेणे, इथल्या सगळ्या सिस्टम समजून घेणे, रूल्स रेग्युलेशन सगळं समजून घेणे, प्लस कॉलेजचं एक्झॅक्टली फंक्शनिंग कसं काय आहे, युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स कशा असतात. कारण की नाही म्हटलं तरी माझा 3 वर्षाचा मतात एक्झाम आणि याच्याशी पूर्ण काही संबंध नव्हता. स्टुडंट याच्या स्टेटस पासून मी पूर्ण वेगळा झालो होतो, आणि एखाद्या माइंडसेट मधनं पण मी बाहेर गेलो होतो की नाही यार पुढे जॉब मध्येच कंटिन्यू करायचं कशाला, अर्निंग तर चालू आहे ना, मग कशाला पुन्हा स्टुडंट मास्टर्ससाठी जायचं हे करायचं. त्या ह्याच्यामधून मी हे झाल्या असल्यामुळे कम्प्लिटली मग इथे येणं आणि सेटलअप होणं ह्यासाठी म्हणून मी वेळ घेतला माझा. आणि आता जेव्हा माझं हे झालेलं आहे, फर्स्ट सेमिस्टर आटोपलेलं आहे, तर त्याच्यानंतर मी आता अप्लाय करणं स्टार्ट करतोय. ओके. आणि ड्युरिंग म्हणजे अकॅडमिक्स कसं आहे तिथे, म्हणजे तुमचे कोर्सेस इंग्लिश मध्येच असणारे कोर्सेस मे बी? हो, माझा स्पेसिफिकली कोर्स जो आहे तो इंग्लिश टॉटच आहे. कोर्सेस मधले पण म्हणजे टेक्निकल, जसं टेक्निकल आणि मॅनेजमेंट कोर्सेस असे 2 हे आहे. टेक्निकल कोर्सेस मला माझं हे एक अंडरस्टँडिंग होतं की लाईक टेक्निकल कोर्सेसची जी लेवल आहे ती थोडी जास्त डिफिकल्ट असते, कारण की मी हे मेन्शन केलं होतं ना की माझे जर्मन लँग्वेजच्या वेळेला जेव्हा क्लासेस चालू होते तेव्हा बरेचसे मित्र जे होते ते माझ्या आधी म्हणजे 2021-22च्या त्या पिरियडमध्ये जर्मनीमध्ये आले होते, ते टेक्निकल कोर्सेस करत होते. त्यांच्याकडून मी रिव्ह्यूज घेतले की काय म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स आहे बा. तर त्याच्यामुळे मला इन्साइट खूप चांगलं मिळालं की लाईक टेक्निकल कोर्सेस आर अ लिटल बिट डिफिकल्ट दॅन माय एक्सपेक्टेशन्स. तर त्याच्यामुळे टेक्निकल कोर्ससाठी जायचं माझं हे नव्हतं, म्हणून मग मी मॅनेजमेंटला हे केलं, ऑप्ट केलं, आणि म्हणूनच मॅनेजमेंटमध्ये मी माझं पुढचं जर्नी हे करतोय, कंटिन्यू करतोय. आणि इट्स ऑल्सो लाईक माझा जो हे होता जॉब एक्सपिरियन्स जो आहे तो सुद्धा मॅनेजमेंट फील्ड मधलाच येतो, जर्मन लँग्वेज प्लस ऑपरेशन्स फील्ड मधला. तर त्याच्यामुळे मला एक अजून ऍडिशनल बेनिफिट मिळतं की जेव्हा मी इथे पण जॉबसाठी अप्लाय करायला जाईल आहे तेव्हा माझा तो एक्सपिरियन्स सुद्धा यूज मध्ये येईल. ओके. आणि काय इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट वगैरे दिली होती जाताना? आयएल्ट्स एक्झाम? हो, आयएल्ट्स एक्झाम ही इंग्लिश लँग्वेजच्या याच्यासाठी मॅन्डेटरी असतेच, तर ती मी दिली होती जानेवारी 2024 मध्ये. तर त्याच्यासाठी पण मी त्या पिरियडमध्ये हैदराबादला होता ऍक्च्युली. तर त्यावेळेला मी 1 महिन्याचा एक क्रॅश कोर्स टाईप केला होता, ज्याच्यामध्ये 4 आठवड्यांमध्ये त्यांनी 4 मॉड्यूल जे असतात, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, ते 4 मॉड्यूल कव्हर केले होते. बेसिकली तुम्हाला एक्झाम्स रिलेटेड ते टिप्स प्रोव्हाइड करत होते. आणि त्याच्यानंतर मग मी जानेवारीमध्ये हे केली, एक्झाम दिली, आणि त्याच्यामध्ये हे आलं. ओके, थँक्यू. सर, स्टुडंट्स कडनं काही क्वेश्चन असेल तर घ्यायचे का आपण, का लास्ट मध्ये? ओके, लास्ट मध्ये घेऊया. एकदा तनुजाचं झालं ना. ओके, थँक्यू अद्वैत. हा, तिने कॅमेरा चालू बंद करते. मे बी तनुजा, नाउ यू कॅन स्टार्ट. ओके, वी आर एक्साइटेड टू हिअर फ्रॉम यू ऑल्सो.
ओके, सो हॅलो एव्हरीवन. माझं नाव तनुजा, मी नाशिकची पुणे युनिव्हर्सिटीमधनंच शिकली मी. आणि माझं 7.80 माझा CGPA होता आणि माझी IELTS 6.5 होती. सो जर्मनीला यायचा माझा तर तसा काही प्लॅन नव्हता. पास आउट झाल्यानंतर अचानक मला वाटलं की मला नाही राहायचं आता इंडियात, कारण मी बोर झालीये, करण्यासारखं एक्साइटिंग काहीच नव्हतं. तोच जॉब, कारण मी इंटर्नशिप पण केलेली आणि 7-8 महिने जॉब पण केलेला, तर म्हणजे ठीक आहे, वर्क लाईफ अशी काही नव्हती इंडियात, मला तरी नाही वाटली. मग त्यामुळे मी ठरवलं जर्मनीला यायचं. सो मला एक मोठी बहीण आहे ती जॉब वगैरे करते. माझे वडील रिटायर आहे, आई हाऊसवाईफ आहे. सो त्यांनी सांगितलं की नाही, आपण अफोर्ड नाही करू शकत तुझं जर्मनीला जाणं, सो यू कांट गो. तुला जे करायचं, तुला जर्मन लँग्वेज शिकायची, तू शिक, बॉश मध्ये जॉबला लाग, सगळं कर, इंडियाच्या बाहेर नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी नाही म्हटलं तरी पण मी कन्सल्टंट लावला पहिल्या पुण्याचा, आणि मग कळायला लागलं की तो सगळं काम मलाच करायला लावतोय, तो सोडला. मग मी जर्मन क्लास लावलेला, तिथे बाकीच्यांचं ऐकून मग मी चला मुंबईची कन्सल्टन्सी चांगली आहे म्हणून घरच्यांना न विचारताच परत मुंबईच्या कन्सल्टन्सीला मी कॉन्टॅक्ट केला. तिने माझ्याकडनं पैसे घेतले पण तेवढं कामच नाही केलं, बट होपफुली मी थोडेच पैसे भरले होते, त्यामुळे खूप मोठा असा काही लॉस नाही झाला. मग नंतर इथून तिथून माझ्या पप्पांना कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी ऐकलं, तर ते म्हणे जर तुला TU लागली तर जायचं किंवा जायचं नाही. मग ते मला पण असं झालं की 9 CGPA वाल्यांचं काम आहे, ते आपल्याकडनं थोडी होणार आहे. आणि मग परत माझं जर्मनीला यायचं म्हणजे असं ड्रीमच राहून जाणार होतं ते. तर सर माझ्या फ्रेंडचे भाऊ आहे, सो आम्ही भेटलो. तिने सांगितलं की तू एकदा कॉन्टॅक्ट कर, बोलून बघ. मग आमचं कन्व्हर्जेशन झालं आणि ओके, त्यांच्यामुळे माझ्या पप्पांनी ऐकलं आणि आम्ही सिन्स डे 1 आम्ही TU साठीच ट्राय करत होतो. मला पहिलं ऍडमिट, मी प्रोसिजर एप्रिलमध्ये स्टार्ट केली आणि मला माझं पहिलं ऍडमिट आलं 1 जुलैला. सो माझं ऍडमिट आलं, पण ते TUचं नव्हतं, ते पब्लिक युनिव्हर्सिटीचं होतं, TH चाउलचं. सो त्याच्यानंतर मी विजा वगैरे केला आणि त्यानंतर मला TU केमनिट्स भेटलं. सो मी खुश होती आणि ते डिरजिस्ट्रेशन प्रोसेसला खूप वेळ लागतो, त्यात मला खरंच म्हणजे ऍडमिशन लॅबची खूप हेल्प झाली आहे. मग मी आली, म्हणजे माझे घरच्यांचे फायनान्सेस तितके नव्हते की ते मला हेल्प करू शकता, पण TUला ट्युशन फीज नाहीये. सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन असतं 280 युरोज आहे माझं, म्हणजे नियर अबाउट 25,000 ते 28,000 त्यात होऊन जातं. त्यात मला जर्मनी झाल्यानंतर राहायला जागा नव्हती, 1 महिना मी माझ्या फ्रेंड्सकडे राहिली आणि मग मला स्टुडंट हॉस्टेल अलॉट झालं, ज्याच्यात मी खुश नव्हती कारण ते 7 शेअरिंग होतं. मला इंडियन लोकांमध्ये राहायचं होतं, जी माझी सगळ्यात मोठी चूक होती. आता मी खुश आहे, मी एक 7 शेअरिंग मध्ये राहते, जिथे आम्ही 7 मुली 7 वेगवेगळ्या देशातल्या आहे. सो दर महिन्याला सगळ्यांचं वेगवेगळं कल्चर सेलिब्रेट होतं. आणि म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट्स म्हणून येत आहेत, तर तुम्ही इंटरनॅशनल लोकांमध्ये राहिलं पाहिजे, कारण आपल्या लोकांमध्ये राहून तेच विचार तुम्ही असं खूप नवीन काही शिकू नाही शकत. आता मी यांच्यात राहते तर मला यांचं वर्क कल्चर, कोणाची C2 झालेली आहे, लाईक म्हणजे मला फक्त जर्मनच नाही तर मला फ्रेंच वगैरे शिकायला भेटते आता ह्या लोकांमध्ये राहून. आणि पण जर तुम्ही TUला येणार असेल तर तुमची अभ्यास करायची मेंटॅलिटी पाहिजे, कारण इथे अजिबात पुणे युनिव्हर्सिटी सारखं नाहीये की आता एक्झाम पिरियड स्टार्ट होतोय, ते PLs लागले आपण अभ्यास करून घेऊ. नाही, इथे सिन्स डे 1 तुम्हाला अभ्यास करावा लागेल. एज्युकेशन सिस्टीम बेस्ड आहे. इथे तुम्ही जर प्रॅक्टिकल्स वगैरेला जाणार असेल तर इथे ते म्हणत नाही की तुमच्याकडून हे जर तुटलं तर आम्ही तुमच्याकडनं पैसे घेऊ. ते पूर्ण तुम्ही अख्खी लॅब जाळली तरी तर त्यांची जबाबदारी असते, ते तुम्हाला पूर्ण सांगतायत की प्रॅक्टिकल परफॉर्म करा, तर तुम्हाला करावं लागतं. आणि जसं की त्यांनी सांगितलं की TUचं एज्युकेशन डिफरंट आहे, एक नेक्स्ट लेवल आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा शिकाल तर म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राच भेटेल. तुम्हाला कधी कधी असं वाटेल की अरे बापरे, मी तर सायंटिस्ट नाही, ते इतक्या डीप मध्ये शिकवतात तुम्हाला. आणि ठीक आहे, TU मधनं पास आउट होणं म्हणजे स्वतःच एक अचिव्हमेंट आहे, पण इकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत TUतून पास आउट झालं तर. बट ऍज ही सेड, जर्मन लँग्वेज इज इम्पॉर्टंट. मी C2 दिलेली आहे, लाईक इंटरनॅशनल एक्झाम, सॉरी A2 इंटरनॅशनल एक्झाम दिली मी आणि B1 पर्यंत शिकली आहे मी, पण ते इनफ नाहीये. मी इथे आल्यावर आता परत B1च्या कोर्स साठी रजिस्टर केलंय ह्या सेमिस्टरला.
आणि हो, आणि मुलींसाठी मुळात सेफ आहे जर्मनी. मी स्वतः कॉम्प्युटर पूलमधनं रात्री 12ला, लायब्ररीतनं रात्री 2ला घरी येते आणि इथे कोणीच म्हणजे तुम्ही दिवसभर पण बघितलं, मी आतापर्यंत जर्मनीत आल्यावर साधा गाडीचा हॉर्न सुद्धा ऐकलेला नाहीये 6 महिन्यात. सो इथे काहीच आवाज वगैरे नसतं, सगळं सेफ आहे. कोणाला वेळ नाहीये तुमच्याकडे बघायला, जे ते आपापल्या लाईफमध्ये बिझी असतं. आणि म्हणजे त्यांना मॅटर नाही करत, तुम्ही तुमचं स्वतःचं स्ट्रगल करायचं आणि मुळात इथे आल्यावर कम्पेअर नाही करायचं की अरे ते तर सिनियर्स इतकी मजा मारताय आणि आपण नाही मारत आहे, कारण आपण ज्युनियर्स आहे, आपलं स्ट्रगल आता स्टार्ट झालंय. काही मुलं येऊन फक्त ब्लॉक अकाउंटचे पैसे म्हणजे उडवतात, तर तुम्ही ग्रुप चांगला ठेवला पाहिजे. स्टडीजवर फोकस केलं तर आहे. मी अजून पार्ट टाइम जॉब करत नाहीये, कारण फर्स्ट सेमिस्टर कसं असेल मला माहिती नव्हतं. बट ठीक आहे, इथे अपॉर्च्युनिटीज आहेत. माझे फ्रेंड्स करतात अमेझॉनचे वेअर हाऊसेस वगैरे, किंवा मी आता युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलंय पार्ट टाइम साठी, एक स्टुडंट असिस्टंट तिथे प्रोफेसरच्या अंडर, तर त्यात पण तुम्हाला म्हणजे भरपूर शिकायला मिळेल. ओके, सो होती माझी स्टोरी. थँक यू तनुजा, अँड व्हेरी वेल सेड. तू एक्झॅक्टली लाईफ ऑफ स्टुडंट एक्सप्लेन केली की फ्रॉम इंडिया टू जर्मनीचा ट्रान्झिशन कसा असतो, राईट फ्रॉम अकोमोडेशन, न्यू ग्रुप, न्यू कल्चर, न्यू युनिव्हर्सिटी, टीचिंग मेथड. ऍक्च्युली भरपूर काही चांगलं एक्सप्लेन केलं तू व्यवस्थित. तर मे बी आता मॅडम तुम्हाला दोघांनाही काही प्रश्न विचारायचे असतील आणि स्टुडंट्सला पण तुम्ही एक एक करून हँड रेज करा आणि आपले प्रश्न विचारा. लाईव्ह इंटरॅक्शन आहे. सो हॅलो तनुजा. Hello. First of all, you are also welcome to this particular webinar and thank you for being the part of this session for guiding our students. तोच क्वेश्चन जो मी याला विचारला अध्वर्यूला की फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं, कारण की हा सर्वात मोठा बॅरियर आहे. ओके, सो फायनान्स मी तर HDFC मधनं लोन घेतलेलं, मॉर्गेज केलं मी. पण माझं ऍज मी सांगितलं की वडील रिटायर्ड आहे, मी लाईक स्मॉलेस्ट चाइल्ड इन द फॅमिली, त्यांचं नाही होतं की आपल्याकडनं इतके फायनान्सेस होणार नाही, सो नाही. तर मी मॉर्गेज केलंय, पण मी फक्त पहिल्या वर्षासाठी घेतलं, कारण इकडे माझे युनिव्हर्सिटीजचे सिनियर्स होते आणि जसं सरांनी पण मला सांगितलं की पार्ट टाइम जॉब खूप अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्हाला घरातून बाहेर निघायची हिंमत पाहिजे, बाकी इथे जॉब भेटून जातं जर करणार असाल तर. सो मी अराउंड 18 लाखाचं लोन सँक्शन केलेलं आणि त्याच्यातून ब्लॉक अकाउंट साठी मला 12 लाख लागत होती, ती घेतली. पण आता जसं इथे समर चालू होणार आहे आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, सो मग मी माझं पुढचे म्हणजे मला फीज नाही आहेत, कारण ज्यांच्यासाठी 280 युरोज खूप कमी आहे, म्हणजे आपल्या इकडचे लाईक मिनिमल आपलं आपण जसं 1500 रुपये पेपरची फी भरतो दर सेमिस्टरला, यांच्यासाठी ती तशी फी आहे. ते सोडलं तर मला बाकी, आणि माझी सिटी म्हणजे मी स्टुडंट हॉस्टेलला राहते, तर तिथे मला जास्त खर्चही लागत नाही. म्हणजे माझं ब्लॉक अकाउंट आहे, 280 युरो महिन्याला येतात मला, तर माझं 500 युरो सगळं मॅनेज होतं, लाईक घरातलं सगळं वस्तू घेऊन सुद्धा. आणि अजून एक पॉइंट, इथे मेडिकल फॅसिलिटीज खूप चांगल्या आहे, हेल्थ इन्शुरन्स जातो दर महिन्याला, पण मग तुम्हाला खर्चही येत नाही तिथे. म्हणजे ती एक सेफ्टी असते की अचानक आजारी पडले आणि पैसे नाही तर काय करायचं, तर इथे हेल्थ इन्शुरन्सचे पण खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ओके तनुजा, हे जे तू 18 लाखचं लोन अमाऊंट उचललंय, तर त्याचे जे EMIs आहेत ते कसे, म्हणजे जेव्हा तुझं एज्युकेशन कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आहे, तुला म्हणजे कसं आहे ते नेमकं? म्हणजे त्यांनी ऑप्शन दिला होता की तुमचे पेरेंट्स दर महिन्याला एक स्मॉल इन्स्टॉलमेंट भरू शकते, पण मी सांगितलं की मला जॉब लागल्यानंतरच मी ते एकखटी भरणार. ओके, म्हणजे आफ्टर 2 इयर्स. त्याच्यामध्ये दोन्ही पण ऑप्शन्स असतात की जसं हे असतं की माझ्या केसमध्ये माझ्या आईच्या अकाउंट मधनं दर महिना इंटरेस्ट कटतो, फक्त जो वरचा इंटरेस्ट आहे तेवढाच कटतो, आणि उरलेली जी अमाऊंट आहे ती तुमचा कोर्स ड्युरेशन प्लस 1 इयर ह्या पिरियड नंतर जेव्हा तुम्हाला जॉब वगैरे लागतो त्या ड्युरेशन नंतर मग तुम्ही स्वतः भरणं ती अमाऊंट चालू करू शकता. असं एज्युकेशन लोन घेताना त्यांच्या कंडिशन्स असतात. प्रत्येक याच्या बँक्सच्या किंवा याच्या जे हे आहेत प्रोव्हायडर जे आहेत लोन प्रोव्हायडर, त्यांच्या कंडिशन्स वेगळ्या वेगळ्या असतात. मी जवळपास 7 ते 8 बँक्स मध्ये इन्क्वायरी केली होती, प्रत्येकांनी मला वेगवेगळ्या कंडिशन सांगितल्या, त्याच्यातलं हे मला बेस्ट वाटलं,
त्याच्यामुळे म्हणून मी ह्यांच्यासोबत गेलो. पण ही म्हणजे बेसलाईन हीच आहे की त्यांचं एज्युकेशन, तुमचं कोर्स ड्युरेशन आहे, त्याच्यानंतर 6 महिने, वर्षभर, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते लोन रिपेमेंटचं हे चालू करू शकता तुम्ही. ओके. आणि काही स्टुडंट्सला स्कॉलरशिप पण लाईक अलॉट करतात ते, जर तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय केलं तर. मग जर स्कॉलरशिप भेटली तर म्हणजे तुम्हाला जर लोन लगेच भरायचं असेल तर मग ब्लॉक अकाउंटच्या अमाऊंटनी म्हणजे करतात. काही स्टुडंट आहेत सिनियर्स की ज्यांना स्कॉलरशिप भेटली, सो त्यांना महिन्याला 1100 युरो भेटतात. तर मग त्यामुळे त्यांनी ब्लॉक अमाऊंटच्या लोननी त्यांचं लोन भरायला सुरुवात केली आहे. एक्झॅक्टली. आय मीन माझ्या युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा जे स्टुडंट्स आहेत ज्यांचा 5 सेमिस्टरचा जो ॲग्रिगेट आहे तो 1.3 to 1.7 या रेंजमध्ये, म्हणजे लाईक बेसिकली टॉपर्सच्या रेंजमध्ये आहे, त्यांना सुद्धा एका सेमिस्टरची हाफ फीज जी आहे, माझा पेड कोर्स आहे तर त्याच्यामुळे त्यांना हाफ फीज जी आहे ती सुद्धा रिटर्न होते. सो त्याच्यामुळे तो पण एक ऑप्शन आहे. बट फक्त तेवढ्यापुरती आहे ते, म्हणजे ऍज अ प्राइज म्हणून ते तुम्हाला हाफ फीज रिटर्न करतात. इट्स नॉट लाईक अ स्कॉलरशिप. ओके. अँड आय थिंक दॅट इज समहाउ डिफिकल्ट टू टेक स्कॉलरशिप्स. हा, स्कॉलरशिपचे ऍक्च्युअली भरपूर प्रकार आहे. तुम्ही प्री स्टडी स्कॉलरशिप टाकू शकता का, तुम्ही यू आर मोटिवेटेड फॉर जर्मनी, तुम्ही ड्युरिंग स्टडीज टाकू शकतात का, तुम्ही जर्मनीला आले ते तुम्ही विजा ऍक्सेप्ट झाल्याच्या नंतर जर्मनीला यायच्या आधी पण करू शकतात. आपण स्कॉलरशिपचा ऍक्च्युअली अजून एक डिटेल सेशन ठेवू अपकमिंग वीक्स मध्ये, तर त्याच्यात आपण एक्झॅक्टली स्टेप टू स्टेप प्रोसेस टाकू. कारण की भरपूर स्टुडंट युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग आणि विजा पर्यंत थांबून जातात, पण आपल्याला तिथे नाही थांबायचं. वी विल ट्राय फॉर एव्हरी पॉसिबल वे टू गेट स्कॉलरशिप्स. भरपूर फॉर्म्स असतात. हा, तर डॉक्युमेंट सेमच आहे, जे तुमचे ऍप्लिकेशन असतात ते स्कॉलरशिपला पण जातात. ओके. तनुजा, आय हॅव वन क्वेश्चन फॉर यू की A1 A2 लेवल तू इथेच केला होता का इंडियामध्ये? हो, नाशिकमध्येच केलेली मी. म्हणजे मी हो, इथे सेंटर नाहीये नाशिकला, सो iPro म्हणून आहे, तिथे मी माझी B1 पर्यंत केलेलं. पण मला स्लॉट नाही भेटला एक्झामसाठी B1च्या, सो मग मी A2 ची दिली, कारण माझ्या कोर्ससाठी मॅन्डेटरी होतं सर्टिफिकेशन जर्मन लँग्वेजचं म्हणून. तिचं लास्ट मुमेंट पर्यंत गेलेला. अजून एक पॉइंट का, केमनिटचा ऍडमिट एकदम लास्टला आला, जेव्हा तिचा ऑलमोस्ट अपॉइंटमेंट जवळ आलेली होती आणि केमनिट्स वाल्यांनी कंडिशनल ऍडमिट दिला का, तू जर जर्मनीला यायच्या आधी जर A2 दिलं तर आम्ही तुला कंडिशनल देऊ, अनकंडिशनल ऍडमिट देऊ, नाहीतर मग कंडिशनल असेल तो. तर मग त्याच्यात तिने एक्झाम द्यायचा असा टाइम होता का, जर तिने ऑगस्ट मध्ये एक्झाम नाही केली तर सप्टेंबर मध्ये तिला TU केमनिट सोडून दुसऱ्या युनिव्हर्सिटी घ्यावं लागेल. तर असे सिच्युएशन, तिचं लक चांगलं होतं, ती हार्डवर्किंग आहे, तिने करून घेतले. पण आपण भरपूर जास्त हार्डवर्किंग पेक्षा लक डिपेंडेंसी पण जास्त असते. तर स्टुडंट्सला अजून एक टीप अशी आहे का, जेवढ्या लवकर जमेल तुम्हाला A2चं सर्टिफिकेट घेऊन ठेवायचं, तुम्ही घेऊन ठेवा. कारण की A2 इज फॉर लाईफ टाइम. IELTS 2 वर्ष व्हॅलिडिटी असती, ते आपण टाइमावर देऊ. पण A2 B1 डू ऍज सून ऍज पॉसिबल. कारण लास्ट मोमेंटला खूप प्रॉब्लेम होतो. मला नव्हतं माहिती की मी जर्मनीत आले तरी माझं 2 युनिव्हर्सिटीज होत्या माझ्या हातात, म्हणजे मी लवकर आली होती त्यासाठी. तर मला हे पण नव्हतं माहिती की मी घर कुठे शोधलं पाहिजे, मी केमनिट्स मध्ये घर शोधू की लेमगो मध्ये घर शोधू, कारण माझं फिक्स नव्हतं. म्हणून जर्मन लँग्वेज तर आधी केली पाहिजे आणि तुम्हाला इथे लागतं ते सर्टिफिकेट. आता मला, मी ह्या सेमिस्टरला आली तर इथे A2 ची एक्झाम देणं कंपल्सरी होतं, पण माझ्याकडे सर्टिफिकेट असल्यामुळे मला तो सब्जेक्टच नाही घ्यावा लागला. माझा एक लोड कमी झाला अभ्यासाचा तिथे. ओके. करंटली इन विच सिटी यू आर स्टेइंग? केमनिट्स. सिटीचं नावच केमनिट्स आहे. ओके ओके. तर स्टुडंट्सच्या साइडने काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते विचारू. येस, स्टुडंट्स दे कॅन रेज देअर हँड्स इफ they really want to ask the questions, or you can put a message in the message box, chat box. आणि स्टुडंट्सला अजून एक असं पॉइंट सांगायचंय का, हे जे आपले अल्युमिनी जे स्टुडंट्स हे 6 महिन्या आधी जर्मनीला आले, तर हे ऍक्च्युअली तुम्ही आता जिथे आहात हे पण 1 वर्ष आधी तिथेच होते. तर तुमचं यांचं प्रोफाईल पण बऱ्यापैकी सेमच आहे. हे पण आपल्याच रिजन मधनं येतात. तर तुम्हाला जसे भरपूर स्टुडंटचे चांगले क्वेश्चन्स आलेले आहे का, CGPA किती लागतो, कोणती डिग्री आहे किंवा फिनान्शियल, तुम्ही असं डायरेक्ट बी विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. सो वी आर गुड टू गो देन.
जसं सौरभने थोड्या वेळ आधी विचारलं होतं की तुझ्याकडून काही टिप असेल, तर माझं अजून एक असं म्हणणं राहील आहे की काही कधी कधी होतं की मुलं स्वतः डिसिजन घेतात आणि स्वतः पूर्ण प्रोसेस किंवा अर्ध्याहून जास्त प्रोसेस करतात आणि नंतर पॅरेंट्सला सांगतात, इन्व्हॉल्व करतात की आमचं असं असं ठरतंय, आम्ही असं असं प्रयत्न करतोय. तर ते न करता, कारण की कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्यासाठी, त्यांना जर समजा हे करायचं आहे, तुम्हाला प्रॉपर हे प्रकारे तुम्हाला सपोर्ट करायचा आहे, तर त्यांना पण फंड फायनान्स मॅनेज करणं थोडं हे असलं पाहिजे, त्यांना पण तेवढा वेळ मिळाला पाहिजे. म्हणून त्यांना सुद्धा प्रोसेसच्या स्टार्ट पासून हे करा. मला हे पण कळतं की लाईक गोष्टी अनश्युअर असतात, इव्हन टिल द लास्ट मोमेंट. जोपर्यंत तुमच्या हातात विजा येत नाही तोपर्यंत गोष्टी अनश्युअर होत असतात. बट स्टील त्यांना जस्ट ऍटलिस्ट हे पण करू शकता तुम्ही की इन्फॉर्म ठेवू शकता, आम्ही असं असं हे करतो आहे, आम्हाला ह्या पॉइंटला इतकं फंडिंगची किंवा अशा फायनान्सेसची गरज पडू शकते. सो तुम्ही सपोर्ट कराल नाही कराल किंवा काय तुमचं हे आहे याच्यावर, हा क्लिअर ठेवा कन्व्हर्सेशन तुमच्या आणि तुमच्या पॅरेंट्समध्ये, जेणेकरून पुढची प्रोसेस सुद्धा त्यांना पण हे करणं इझी जाईल आहे, तुम्हाला पण तुमचं जे मॅनेज करणं आहे किंवा डेडलाईन्स ह्या लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. ते लोक डेडलाईन्स एक दिवस एक तास सुद्धा इकडे तिकडे होऊ देत नाही. डेडलाईन्स आर डेडलाईन्स. सो डू ऍक्ट ऑन इट. सो त्याच्यामुळे जे काही करायचं असेल, प्लीज बी इन्फॉर्म युअर पेरेंट्स, कीप देम इन द लूप की तुम्ही ह्या अशा प्रोसेसेस करतात. व्हेरी वेल, या गुड पॉइंट. सागर वानखेडेचा क्वेश्चन आहे का, विच लेवल ऑफ सर्टिफिकेट इज नेसेसरी फॉर प्लेसमेंट इन जर्मनी? माझं असं मला असं वाटतं तो जर्मन लँग्वेजच्या लेवल बाबतीत विचारतो आहे. तर जर्मन लँग्वेजचं हे बघ, सीन असं आहे की मी हे म्हणेल की A1 A2 वाले पण जे लोक आहेत त्यांना पण हे करतात, इथे जॉब मिळतात, नाही असं नाही. बट तेव्हा मग त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं की लाईक नाही, याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या करिअरशी काहीही रिलेटेड नाही आहेत, तरी पण हा जॉब मला मिळतो आहे म्हणून हा मला घ्यावा लागतो, कारण की फक्त आणि फक्त तो इंग्लिशमध्ये आहे म्हणून. टेक्निकल जॉब्स जे आहेत त्याला युजली हे लागत नाही. बट इफ यू आर गोइंग इन टू मॅनेजमेंट कोर्सेस और इफ यू आर गोइंग इन टू मॅनेजमेंट प्रोफेशन्स, तिथे लागतो. अजून एक ऍडिशनल पॉईंट मी इथे मेन्शन करू इच्छितो की टेक्निकल जॉब्समध्ये जरी तुम्हाला जर्मन लँग्वेज लागणार नसेल, इम्पॉर्टंट नसेल, पण तरीही टीम बॉन्डिंगसाठी, तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या बाकीच्या ज्या मॅनेजमेंट आहेत त्यांच्याशी तुम्हाला बॉन्ड करण्यासाठी तुम्हाला लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे. तिथे जरी नाही लागलं तरी इथे बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जर्मन लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे. अथर्वचा क्वेश्चन आहे का, हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड टू लर्न जर्मन लँग्वेज? 3 months for 1 level. 3 months फॉर 1 लेवल. खूप स्टँडर्ड टाइम आहे. याच्यात तुमचं व्यवस्थित, ऍक्च्युअली भरपूर जण क्लेम करतात का एका हफ्त्यात जर्मन लँग्वेज शिका, पण ते एका हफ्त्यात तुम्ही तेवढं टाइम इन्व्हेस्ट केला पाहिजे ते लर्न आणि अडॉप्ट करायला. 3 महिन्याचा टाइम मध्ये सिलेबस तेवढंच असतो जेवढा एक हफ्त्यामध्ये असतो, पण 3 महिन्यात तुम्ही युज टू होता त्या वर्डिंग्सला, फ्रेजेसला, ग्रामरला. सो 6 weeks to 12 weeks इज गुड टाइम. एक्झॅक्टली. ओके सर, अजून एक क्वेश्चन आहे चॅट बॉक्स मध्ये की सीजीपीए, वेदर सीजीपीए इज अ मॅटर ऑफ हायर स्टडी, म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतात तिकडे, तर तिथे सीजीपीए तुमचा मॅटर करतो का इकडच्या युनिव्हर्सिटीचा? आणि असेल तर मग किती सीजीपीए हवा तुमचा? जसं पुणे युनिव्हर्सिटीचा सीजीपीए किती होता तनुजा तुझा? आणि हायर ऍडमिशन हा, म्हणजे स्टँडर्ड तर 7.5 पर्यंत चालतो. पण कधी कधी जर तुमच्याकडे जॉब एक्सपिरियन्स आहे, म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेगळी रिक्वायरमेंट आहे, कारण इथे प्रत्येक युनिव्हर्सिटीचं स्वतःचं पेपर पॅटर्न, स्टडीज ते मॅटर करतं. तर मग ते युनिव्हर्सिटी वाईज डिफर होतं. आणि सीजीपीए, कारण की भरपूर युनिव्हर्सिटीचा असं रिक्वायरमेंट असतं का 2.3 और बेटर. तर जर्मनीचं 2.3 म्हणजे आपलं 7.5. तर आपण ट्राय करा का सगळ्यांना मिनिमम 7.5 सीजीपीए येणार, तर त्याच्याने काय होतंय का आपण सगळ्या युनिव्हर्सिटीच्या क्रायटेरियामध्ये फिट होऊन जातो.
एक्झॅक्टली, म्हणजे तुमच्या जवळ जास्त ऑप्शन्स राहतात. तुमच्या जवळ हे होतं की तुम्हाला वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज हे होऊ शकतात. तुम्ही दोघांनी बोल बोल बोल. माझ्या केसमध्ये जसं आता यांनी सांगितलं की इंडियन CGPA ला आपण जेव्हा इथे ऍप्लिकेशन स्टार्ट करतो तेव्हा इथल्या ग्रेडिंग सिस्टीम मध्ये आधी कन्वर्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन स्टार्ट करता. माझा ग्रेड अराउंड जर्मन याच्यामध्ये 2.7 2.9 समथिंग होता. बट माझ्याकडे जर्मन लँग्वेज होती, माझ्याकडे जॉब एक्सपिरियन्स होता रिलेव्हंट फील्ड मधला, त्याच्यामुळे मला ऍडमिशन घ्यायच्या वेळेस पण तेच झालं. मला पण तेच झालं की त्यांच्या रिक्वायरमेंट बघून, त्यांचं ग्रेड किती लागतं त्यांना ते बघून माझ्याकडे ऑप्शन्स कमी होले होते. तुमचा जर समजा CGPA, तुम्हाला तेवढे जास्त ऑप्शन्स असावे तुमच्या हातामध्ये. म्हणून CGPA आणि ग्रेड हा चांगला ठेवा आणि ऍडिशनली जर्मन लँग्वेज वगैरे तर आहेच. एक एक्साइटिंग क्वेश्चन आहे तुमच्या दोघांसाठी, अध्वर्यू आणि तनुजा. तुमचे टोटल किती ऍप्लिकेशन्स केले गेलेले, म्हणजे तुम्ही किती ऍप्लिकेशन्स केले आणि तुम्हाला किती ऍडमिट्स आले? माझ्या पहिल्या कन्सल्टंटनी 3-4 केले होते, ज्याचे मला ऍडमिटच आले नाही कारण त्यांनी SOP चुकीचा बनवला होता. त्याच्यानंतर सरांसोबत मी 10-15 ऍप्लिकेशन केलेले आणि मला 5-6 ऍडमिट आले. म्हणजे तुम्ही जितके जास्त ऍप्लिकेशन्स कराल तितके तुमचे चान्सेस वाढतात. पण ठीक आहे, माझा पण स्टँड फिक्स नव्हता की मला कोर्स कोणता पाहिजे. आधी मी त्यातच कन्फ्युज होती कारण मी इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडची आहे आणि आता मी मास्टर्स करते एम्बेडेड सिस्टम्स मध्ये. सो तो एक ड्रास्टिक चेंज होता. पण ठीक आहे, मला जितके सगळे ऍडमिट आले, कारण मी मोस्टली सगळे पब्लिकच अप्लाय केले होते, त्यामुळे मला सगळे ऍडमिट पब्लिक युनिव्हर्सिटीजचेच आलेले. सिमिलरली माझ्या केसमध्ये सुद्धा 10 ते 15 ऍप्लिकेशन्स केले होते. युनिव्हर्सिटी स्पेसिफिकली शॉर्टलिस्टेड होत्या माझ्याकडे. म्हणजे मी आणि सौरभ कंटिन्युअसली एकमेकांच्या टचमध्ये होतो. आमची एक शेअर्ड एक्सेल फाईल होती, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीजचे नाव, कोर्सेसचे नाव, त्यांच्या फीज स्ट्रक्चर वगैरे सगळं मेन्शन होतं. डेडलाईन्स मेन्शन होत्या. याच्यामधला तो प्रत्येक वेळेसला आम्ही म्युच्युअली हे करायचो की डिस्कशन करून करायचो की या युनिव्हर्सिटीजला ऍप्लिकेशन्स केलेले आहेत, यांचा रिप्लाय आलाय, या युनिव्हर्सिटीजला हे केले आहेत. सो 10 ते 12 ऍप्लिकेशन्स मी सुद्धा केलेले आहेत. त्याच्यापैकी 5 ते 7 युनिव्हर्सिटीजचा रिस्पॉन्स आलेला मला, त्यांचे ऍडमिट्स आले होते. त्याच्यानंतर टुवर्ड्स द एंड मी डिसाईड केलं की मला ह्या कोर्स सोबत आणि या युनिव्हर्सिटीला जायचं आहे म्हणून. थँक्यू फॉर आन्सरिंग. क्वेश्चन असा आहे सर चॅट बॉक्स मध्ये की शुड वी स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर फॉरेन लँग्वेज फ्रॉम फर्स्ट इयर? सो व्हॉट इज युअर ओपिनियन? येस, तनुजा अँड म्हणजे ठीक आहे, फर्स्ट इयर पासून जर केलं सिरियसली तर C2 पर्यंत तर लँग्वेज शिकून जाईल. मग तर कोणतीच कंट्री नाही म्हणणार नाही तुम्हाला यायला. जर तुम्ही शिकताय तर तुम्ही लँग्वेजच्या टच मध्ये राहिले पाहिजे. नाही तर तुम्ही फर्स्ट इयरला शिकाल, जर्मनी तेव्हाच तर विसरून जाल, तर मग त्यात काही पॉइंट नाही राहत. कारण हे लोक त्यांच्या लँग्वेज बद्दल एकदम पर्टिक्युलर आहे. त्यांचं असं म्हणणं, तुम्ही आमच्याकडे आले, तुम्ही शिकायला हवं, तुम्ही ते इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. तर मग ती फ्लुएन्सी जर कंटिन्यू राहणार असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही शिकायला. एक्झॅक्टली, तो तनुजाने ज्याने जो पॉईंट मेन्शन केला तोच मी पण सांगणार होतो ऍक्च्युली, की लँग्वेजच्या टचमध्ये राहणं इम्पॉर्टंट आहे. माझं जर्मन लँग्वेज C1 झालं होतं, पण माझा 3 वर्षाचा जो जॉब एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये 90 to 98% युसेज जो होता तो इंग्लिशचा होता. मला 1 ते 2% फक्त जर्मन लँग्वेजचा यूज होता. त्याच्यामुळे माझा टच पूर्ण गेला होता जर्मन लँग्वेजचा. इथे आल्यानंतर सुद्धा मग मी जेव्हा आता B2 मध्ये हे केलं, मला स्वतःला एनरोल केलं B2 साठी, तर तेव्हा जेव्हा मी क्लासेस करतोय, अटेंड करतोय, तेव्हा मग गोष्टी मला हे होतात, रिमाइंड होत आहेत की अरे हा, हे असं हे ग्रामर स्ट्रक्चर असं आहे, किंवा हे या वर्ड्सचं हे मिनिंग आहे. तर त्याच्यामुळे लँग्वेजच्या टच मध्ये राहणे इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओम पाटीलचा एक क्वेश्चन आहे, AI रिलेटेड कोर्सेस. तर ओम, जर्मनीमध्ये भरपूर सारे कोर्सेस आहे, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, ML चे. आपण मार्च मध्ये त्याचे एक सेशन्स ठेवणार आहे, कोर्स स्पेसिफिक आपण तेव्हा वेबिनार्स करू.
तर त्याच्यात तुला अजून डिटेलमध्ये एक्झॅक्टली तुझे क्वेश्चन्स ऍड्रेस करता येईल, कारण की हे खूप मोठा टॉपिक आहे ऍक्च्युली. AI रिलेटेड कोर्सेस, मग कोर्सचं डिस्क्रिप्शन, किती युनिव्हर्सिटीज आहे, कसे फी स्ट्रक्चर्स आहे, तर आपण ह्याला करू मार्च मध्ये कव्हर करू हे पॉइंट्स. आणि सागर वानखेडेचा क्वेश्चन आहे का, प्लेसमेंट ऑन जर्मनी वर्सेस प्लेसमेंट इन जापान विच इज गुड इन युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. हे बघा, आता इथे इज करिअर ओरिएंटेड क्वेश्चन. जर तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा स्टेम रिलेटेड तुम्हाला करिअर बिल्डिंग करायचं आहे, तर जर्मनी इज सेंटर ऑफ वर्ल्ड ऍक्च्युली, आणि हार्ट ऑफ युरोप आहे. तुम्हाला पूर्ण युरोपचा ऍक्सेस भेटतो जर्मनीमध्ये, आणि जर्मनीमध्ये टेक्नॉलॉजीज ऑलवेज अप टू ट्रेंड असतात. तर आय वुड से का जर्मनी जापानचं डिफरन्शिएशन न करता तुम्हाला जे बेटर सूट करतंय ते तुम्ही चूज करावं. जर्मनी, आमचा फोकस जास्त जर्मनीवर असतो, कारण की जापान इज व्हेरी लाईक, तुम्ही भरपूर फिल्टर्स लावले तर तुम्हाला जापान भेटेल, पण जर्मनीमध्ये यू हॅव हेल्थ केअर, AI, एम्बेडेड सिस्टीम, जसं हे करते इलेक्ट्रिकल, ऑटोनॉमस, ऑटोमोटिव्ह, एव्हरीथिंग राईट फ्रॉम स्क्रॅच टू एंड टू एंड सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. सो प्लेसमेंट आणि लॉंग टर्म जर तुम्हाला जॉबच करायचा आहे, तर जर्मनीची वर्क कल्चर इज बेस्ट इन वर्ल्ड. ॲज सौरभ मेन्शन केला पॉइंट, त्याच्याशीच पण थोडा अनरिलेटेड. जर्मन विजावर तुम्ही अराउंड 19 to 20 कंट्रीज आजूबाजूच्या ज्या आहेत त्या फिरू शकता. त्याच्यामुळे की ज्या कंट्रीमध्ये जर्मन लँग्वेज आहे तिथे सुद्धा जॉबसाठी याच्यासाठी अप्लाय सुद्धा करू शकता तुम्ही. त्या कंट्रीजमध्ये सुद्धा जाऊन हे करू शकता ऍज अ वर्क स्टुडंट, ऍज अ इंटर्नशिप तुम्ही त्या याच्यामध्ये सुद्धा हे करू शकता. सो दिस इज अ बेटर ऑप्शन. जर्मनी स्टुडंट विजा इज लाईक एंट्री गेट टू युरोप. तुम्हाला मन आलं तुम्ही इटली चालले, फ्रान्स चालले, स्पेन चालले, नॉट फ्रॉम म्हणजे ट्रॅव्हल पॉइंट ऑफ व्ह्यू, पण तुम्ही अजून तिथं एक्सप्लोर करू शकता कंट्रीज. तुम्हाला जॉब जर भेटला आजूबाजूच्या कंट्रीज मध्ये तर युअर फिट. आणि माझी तर पब्लिक युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामुळे मला युनिव्हर्सिटीकडनंच डॉइचलँड तिकीट आहे, त्यामुळे मला जर्मनीत ट्रेन्स वगैरेला तिकीट काढावे नाही लागत, ते सगळं फ्री आहे. त्याच्यामुळे फक्त स्टुडंट कार्ड, पासपोर्ट दाखवला तर तुम्ही पूर्ण जर्मनीत सुद्धा म्हणजे कोणत्याही म्हणजे स्टुडंटचे जे आयडेंटिटी कार्ड आहे, तुम्ही जे 6 महिन्याचे ऍडमिनिस्ट्रेशन फी भरतात, जसं तनुजा 280 युरो भरते 6 महिन्याचे, त्या 280 युरो मध्ये तिचं सेमिस्टर तिकीट पण आहे आणि तिला होल जर्मनीचा ऍक्सेस पण आहे. ती फक्त स्टुडंट आयडेंटिटी कार्ड दाखवून कुठं पण फिरू शकते. रिजनल म्युझियम्स फ्री आहेत त्या स्टुडंट याच्यावर, म्हणजे BMW वगैरे असे सगळे कार्स वगैरे ते सगळं फ्री आहे बघायला. म्युझियम्स फ्री, भरपूर डिस्काउंट असतात स्टुडंट विजाचे, आपलेच बेनिफिट आहे. येस, स्टुडंट याच्यावर ऍडिशनली खूप जास्त बेनिफिट्स असतात. जसं आता या दोघांनी पण म्हटलं, सौरभने आणि तनुजाने, की डॉइचलँड तिकीट म्हणजे बेसिकली एक मंथली सबस्क्रिप्शन सारखं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक अमाऊंट भरता, किंवा आता माझ्या केसमध्ये मला अराउंड 29 to 38 युरोजची ती अमाऊंट आहे. पण त्या अमाऊंट मध्ये ऑल ओव्हर द जर्मनी ट्रॅव्हल, तिथला सिटी बसचा टूर असो, तो ट्रॅम, यू-बान, एस-बान, काही पण असो, ते कम्प्लिटली फ्री आहे. म्युझियम्सला तुम्हाला एंट्री जी आहे ती आयदर रिड्युस्ड कॉस्ट असतात किंवा नसतातच, कम्प्लिटली फ्री असते. तर हे त्यांचे मग ऍडिशनल स्टुडंट बेनिफिट्स जे आहेत ते तर आहेच. ओके, एक क्वेश्चन असा होता माझा की स्टुडंट्स मध्ये असं बऱ्यापैकी मिसकन्सेप्शन आहे की फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स जर्मनीला जातात, नॉट फ्रॉम सर्किट ब्रांचेस स्टुडंट. तर तुमचं काय? स्वतः इलेक्ट्रिकल आहे आणि मी एनटीसी, आपलं आता माझं असं कंबाईन कोर्स आहे माझा, की अर्ध कॉम्प्युटर अर्ध एनटीसी, लाईक एम्बेडेड सिस्टम्स असं नाहीये. आता माझ्या याच्यात मायक्रो नॅनो टेक्नॉलॉजी, म्हणजे TU केमनिट्सची सगळ्यात फेमस ब्रांच जर TU केमनिट्स कशासाठी असेल तर ते फर्स्ट नंबरला मायक्रो नॅनो आहे आणि मग एम्बेडेड सिस्टीम्स येतं. तर मोस्टली सगळ्याच ब्रांचेस येऊ शकतात. म्हणजे आता तर कॉम्प्युटर वाले पण खूप येत आहेत, कारण आता जर्मनी लीड करतंय त्या म्हणजे काय म्हणतात टेक्नॉलॉजिकल, लाईक कॉम्प्युटर आणि AI साठी सुद्धा, तर येऊ शकतात तुम्ही. येस, एक्झॅक्टली. माझं पण मी जसं म्हटलं होतं की मी माझ्या मित्रांकडनं वगैरे टेक्निकल युनिव्हर्सिटीजच्या रिगार्डिंग रिव्ह्यूज घेतले होते, किंवा इव्हन सध्याचा माझा जो रूममेट आहे त्याचा AI रिलेटेड कोर्स आहे. तर त्याच्यामुळे गोष्ट अशी नाही की इट इज नॉट स्पेसिफिक दॅट जर्मनी इज ओनली अँड ओनली नोन फॉर मेकॅनिकल कोर्सेस.
it is also known for other computer or other branch related courses as well. Like they have really good options in all the sectors. So जर्मनी ऍक्च्युअली चालू झालं ऑटोमोटिव्ह पासून बिफोर 100 इयर्स, पण नाव जर्मनी इज अ इकोसिस्टीम. त्यांना फक्त ऑटोमोटिव्ह करून नाही चालणार आहे, त्यांना AI पण द्यायचं आहे, त्यांना IoT पण करायचं आहे, त्यांना ऑटोनॉमस मध्ये जायचं आहे, त्यांना डेटा मध्ये खेळायचं आहे, त्यांचं हेल्थकेअर पण चांगलं आहे. सिमेन्स वगैरे, फ्रिजनियर सगळे हेल्थकेअर कंपनीज इकडचे आहे. त्यांच्यानंतर BASF वगैरे. तुम्ही जर बघितले तर फक्त एक नॉर्मल अनालिसिस करा, वर्ल्डचे जे टॉप ब्रँड्स जे आपण यूज करतो त्याच्यातले ऑलमोस्ट 150 प्लस वर्ल्ड मार्केट लीडर्स आर जर्मन कंपनीज. सो इथूनच जर्मनी म्हणजे ते पहिले असं त्याचं पण एक हिस्ट्री मेड इन जर्मनीची, ती पण एक्सप्लोर करा, थोडं रिसर्च करा नेटवर. तुम्हाला कारण की कंट्री चूज करणं असं नाहीये का आपण म्हणजे गाडी चूज करतोय कोणती गाडी घेऊ. तुम्ही तुमचं करिअर बद्दल थोडं सिरियस व्हा, बी रिसर्च ओरिएंटेड, आस्क क्वेश्चन्स, connect to your seniors. We are there for you anytime. Ma'am is there. So yes, any questions, more questions from students side? We have a question in the chat box again from Harshal. What are the best courses for mechanical in Germany? मेकॅनिकलचं जर पुढचे व्हर्जन्स बघितले तुम्ही तर येतं सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रोडक्शन सिस्टीम, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, लीन मॅन्युफॅक्चरिंग, ऑपरेशनल एक्सिलन्स. तर इट डिपेंड्स ऑल्सो ऑन यू. जर टेक्निकल मध्ये जायचं आहे तर पण मशीन डिझाईन वगैरे पासून तुम्ही मेटलर्जिकलचे काही कोर्सेस असतात, मटेरियल सायन्स आहे. तर आपण जसं सांगितलं मार्च मध्ये आपण आहे ना डिपार्टमेंट किंवा एरिया ऑफ इंटरेस्ट वाईज आपण वेबिनार घेऊ का, AI च्या रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन देऊ, मेकॅनिकल साठी काय ऑप्शन्स आहे, इलेक्ट्रिकल साठी काय आहेत पुढे. तर जसे पण इंटरेस्टेड असतील त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करून थोडस म्हणजे एक सेल्फ वेल इन्फॉर्म होऊ शकता. आय थिंक आपण ऑलरेडी टाइम भरपूर एक्सीड केलेला आहे आणि टाइम समजलंच नाही कुठं गेलं. आपण डिस्कशन्स मध्ये एवढं होतो. तर जर आता कोणाला क्वेश्चन्स नसतील तर आपण यांना एक्झाम्सला प्रिपेअर करायचं आहे. तनुजाचा मंडेला पेपर आहे, ती सगळं सोडून अभ्यास सोडून टाइम काढून आज आली आहे. थँक्यू. आजवरूचं पण आता सध्या फुल टाइम नाही इंटर्नशिप सर्च चालू आहे, तर तो पण त्याचा टाइम काढून वीकेंडला इथे आले. ओम पाटीलचं कोर्स एक 2 years. माझा मास्टर्स कोर्स 2 years आहे, ज्यात मला इंटर्नशिप 6 महिने आणि थिसिस 6 महिने कंपल्सरी आहे. ओके, वेदर दॅट इज अ पेड इंटर्नशिप मीन्स तुम्हाला काही स्टायपेंड मिळतं का त्याच्यामध्ये? हो, मोस्टली युरोपमध्ये पेड देतात ते, म्हणजे आपल्यासारखं फक्त काम नाही करून घेते, पैसे देतात तिथे. कारण मी इंजिनिअरिंगला केली, मी 6 महिने फ्री केली होती, ती पण फुल टाइम. तर इथे ते देतात, स्टायपेंड भेटतो की तुमचे मंथली एक्सपेन्सेस निघतील त्यात. एक्झॅक्टली सेम माझ्या पण कोर्सचं स्ट्रक्चर तेच आहे की मला 2 सेमिस्टर इथे हे आहे, 2 सेमिस्टर लेक्चर्स आणि प्रॉपर एक्झाम्स द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 1 सेमिस्टर मॅन्डेटरी इंटर्नशिप आहे आणि ती झाल्यानंतर मग मास्टर थिसिस हे आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मग इथे हे पण आहे, एक असते व्हॉलेंटरी इंटर्नशिप आणि एक असते मॅन्डेटरी इंटर्नशिप. तर मॅन्डेटरी इंटर्नशिप मध्ये युजली कंपनीजला टॅक्स बेनिफिट्स वगैरे मिळतात गव्हर्नमेंट कडनं, सो दे प्रिफर टू हायर मॅन्डेटरी इंटर्नशिप स्टुडंट्स. सो दॅट इज ऑल्सो अ गुड पॉइंट. तर त्याच्यासाठी म्हणून मग हे आहेत, मग तसे ऑप्शन्स आहेत कोर्सेस मध्ये वगैरे. तर Sure. Maybe we can now close the call webinar. Yes. It was really good session, informative. Yes, मला पण ऍक्च्युअली खूप इन्फॉर्मेटिव्ह. हे कळल्यानंतर मला एवढं कनेक्टच नाही झालं यांच्यासोबत जास्त, कारण की हे आपल्या कॉलेजमध्ये बिझी, इकडे तिकडे काही ना काही चालू आहे. तर चांगलं वाटलं बघा. ओके,
नाही, खरंच छान तनुजा आदवरी, खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि आय थिंक स्टुडंटचं पण सॅटिस्फॅक्शन झालं असणार आहे. पण फ्युचरमध्ये जर आम्हाला काही गरज पडली तर आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू थ्रू सर. नक्की सर. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड फ्युचर एंडिव्हर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.